नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, परत सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी व्याकरणाच्या बॅचमध्ये. तर आज आपल्याला सर्वनाम हा टॉपिक इथे डिस्कस करायचा आहे. सर्वनाम नेमकं काय असते? परीक्षा दृष्टिकोनातून सर्वनामवर साधारणतः एक प्रश्न, कधी-कधी 2 सुद्धा प्रश्न पाहायला भेटतात. परीक्षेत आपल्याला मराठी व्याकरण किती मार्काला आला? 15 प्रश्न आले, 25 प्रश्न आले का 50 प्रश्न आले? म्हणजे एम-पी-एस-सीला जात असाल तर तुम्ही. तर त्याच्यावरती डिपेंड करते का सर्वनामावरती प्रश्न किती येईल. पण याच्यावरती प्रश्न आल्यानंतर तो कसा टॅकल करायचा? नंबर 1. सेकंड थिंग, याच्यामध्ये सर्वनाम वाचलं आणि झालं काम असं नाही आहे. सर्वनामाचे प्रकार पडतात, त्याचे सुद्धा काही उपप्रकार पडतात. बरं, काही सर्वनाम असे असतात का जे 2-2 याच्यात वापरले जातात. डिसिजन आहे तुम्हाला नेमकं तिथं काय करायचं, की नेमकं त्या वाक्याचा अर्थ काय कळतो. तर पोलीस भरतीपासून तर सर्व परीक्षांसाठी या टॉपिकवर आधारित प्रश्न विचारले जातात. आता मी हे सर्व कुटाणा जो आहे बाजूने ठेवतो आणि सर्व मी पी-पी-टीवर आणलेलं आहे. पण मी काय करतो, सुरुवातीला तुमच्याकडे 2-3 वाक्य लिहितो आणि त्या वाक्यावर नेमकं सर्वनाम असते काय, इथं भरपूर साऱ्या पोरांना कळून जाईल आणि त्यानंतर त्याला समोरचा टॉपिकसुद्धा असं वाटेल, की हा शिकण्यात खूप मजा आहे. पहा, मी एक वाक्य लिहितो माझी मित्रांनो, इथं मी लिहिलं, "आपण फिरायला जाऊ." नंबर 1 वाक्य लिहिलं. त्यानंतर मी दुसरं अधिक वाक्य लिहितो इथं. याच्याखाली मी फक्त अंडरलाईन करून टाकतो. ही सगळ्या गोष्टीचा आपण विचार करू नंतर प्रकारावरती जाऊ. कारण की प्रकार एकदम सोपे आहेत. आपल्याला डिपेंड करते, की आपण त्याला कसं समजून घेतो. आपण फिरायला जाऊ. ती मुलगी ती मुलगी सुंदर आहे. मी काय लिहिलं? ती मुलगी सुंदर आहे. मी 3 नंबरला आणखी एक वाक्य लिहितो. ठीक आहे, ती मुलगी सुंदर आहे आपण म्हणतो. हा आमचा हा आमचा मुलगा आहे. मी काय लिहिलं माझ्या मित्रांनो? हा आमचा मुलगा आहे. इथं खाली ती आणि इथं हा खाली अंडरलाईन. आणखी एक वाक्य लिहितो मी इथं 4 नंबरचं. हा आमचा मुलगा आहे. ठीक आहे. इथं हा खाली अंडरलाईन आणि चौथं वाक्य लिहितो मी इथं, कोणी कोणी मारला कोणी मारला हा साप. ठीक आहे. इथं खरं तुम्ही कोणी खाली अंडरलाईन. हे चारही वाक्य वेगळ्या-वेगळ्या गोष्टी सुचवितात. चारही वाक्य वेगळ्या-वेगळ्या गोष्टी सुचवतात. नंबर 1, सर्वनाम काय असते पहिले मी तिथून सुरुवात करतो, नंतर या वाक्यावरती येतो. माझ्या मित्रांनो, सर्वनाम हे वाक्याच्या जागी येते. म्हणजेच काय सॉरी, सर्वनाम हे नामाच्या ठिकाणी येते. नामाच्या ठिकाणी येते म्हणजेच काय? होल्ड करा. नामाच्या ठिकाणी येते म्हणजेच काय? प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून सांगतो. जसं मी एक एक्झाम्पल, एक व्यक्ती घेतला, त्याचं नाव काय? सागर. ठीक आहे. मी हा सागर नावाचा व्यक्ती घेतला. हा क्लासमध्ये आपल्या बऱ्याचदा येतो. काय याचा रोल आहे, काय काही समजत नाही. बरं. सागर नावाचा मी एक व्यक्ती व्यक्ती घेतला. आता मी वाक्य उच्चारताना कसं उच्चारतो फक्त लक्ष असू द्या. सागर हा हुशार मुलगा आहे. तो शाळेत जातो. तो अभ्यास करतो. तो आईला मदत करतो. तो खेळतो. आता मी सुरुवातीला एक वाक्य म्हटलं का सागर हा हुशार मुलगा आहे. सागर हा पोरगा जो आहे तो कसा आहे? एक प्रकारचा पुरुष आहे. एकवचन, अनेकवचन, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी वाहिले नसेल तर व्हिडिओ पाहून घ्या. पुरुष आहे. पुरुष आपण कसा निर्देश करतो? ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला उल्लेख करतो त्यावेळेस तो या शब्दाचा उल्लेख होतो. त्यावेळेस तो म्हणजे पुरुष, ती म्हणजे स्त्री. मग सागर आहे, तो सागर म्हणतो आपण, तो आहे म्हणजे पुरुष आहे. मग आपण हा एक शब्द वापरून राहिलो तो. सागरच्या ऐवजी काय वापरू आपण? तो. सागर हा हुशार आहे. तो आईला मदत करतो, तो खेळतो, तो घरच्यांचे दणके खातो. मग या व्यक्ती
पुनराउच्चार टाळण्यासाठी आपण सागर या नामाचा पुनराउच्चार टाळण्यासाठी एक शब्द वापरून राहिलो, तो म्हणजे कोणता? तो हा शब्द. का तो बरं वापरून राहिलो? कारण की तो पुरुष आहे म्हणून. जर मी वाक्य असं उच्चारलं असतं, तर आता वाक्यामध्ये सर्व गोंधळ होऊन जाईल आणि त्या वाक्याला लय राहणार नाही किंवा त्या परिच्छेदला लय राहणार नाही आणि बोलताना सुद्धा ते न ऐकल्यासारखं होईल. ते कसं? जर की चुकीच्या पद्धतीने आपण वापरलं असतं. समजा सर्वनामाचा वापरच केला नसता आणि प्रत्येक ठिकाणी नामच वापरले असते. एक्झाम्पल ऑफ सागर हा हुशार मुलगा आहे. सागर खेळतो, सागर घरच्यांचे काम करतो, सागर आईला मदत करतो, सागर अभ्यास करतो, सागर बाबांना पाणी भरू लागतो. जे काही करायचे आहेत, आपण प्रत्येक ठिकाणी एक शब्द वापरलो सागर, सागर. नामाचा पुनरावृत्चार करून राहिलो आपण, हे ग्रॅमॅटिकली चूक आहे. म्हणूनच नामाचा उच्चार परत-परत न व्हावा याच्यासाठी आपण एक सर्वनाम वापरतो. पुरुष असेल तो तो आणि स्त्री असेल तर ती आणि या 2 पेक्षा वेगळं असेल तर ते. आता हे तुम्हाला जवळपास समजलं असेल. एकदा थोडासा व्हिडिओ रिव्हर्स घ्या. परत आपण काय करू 4-5 उदाहरणं दिलेली आहेत. त्या उदाहरणावरती येऊया. माझ्या मित्रांनो पहा इथं आपण फिरायला जाऊ. पहिलं वाक्य वाचलं तुम्ही. आपण फिरायला जाऊ. आपण फिरायला जाऊ म्हणजेच काय? याच्यात फिरणारा व्यक्ती दुसऱ्याच्या सोबत स्वतः चालला. आपण फिरायला जाऊ. असं म्हणता का तुम्ही फिरायला जा. तुम्ही फिरायला जा याचा अर्थ काय होईल? का तुम्ही जा, मी येत नाही. पण इथं आपण फिरायला जाऊ म्हणजेच तुमच्याबरोबर मी सुद्धा येणार आहे. ज्यावेळेस सर्वनाम उच्चारताना स्वतःचा उल्लेख होतो, त्यावेळी ते प्रथम पुरुष होते. पण आपल्याला त्या प्रकारामध्ये पळायचं नाही, हे एकदम सोपं होऊन जाईल पुढे जाऊन एकदम सोपं होऊन जाईल. पण याच्यामध्ये आपण फिरायला जाऊ. नामाच्या ठिकाणी एक शब्द वापरला, याला आपण सर्वनाम म्हणतो. आपण फिरायला जाऊ. ती मुलगी सुंदर आहे. आता एखादी मुलगी समजा तिचं नाव असेल रक्षंदा, रक्षा जे काही असेल तुमच्या घरात लहानशी मुलगी, ओके. होऊ शकते मोठी असेल. तुम्ही पाहत असाल. तर ती मुलगी सुंदर आहे. आता ती मुलगी याच्या आधी भरपूर सारे वाक्य रक्षंदा ही सुंदर आहे, ती हुशार आहेत, असं आहे भरपूर साऱ्या. पण त्या मुलीच्या ऐवजी एक नाव वापरलं आपण, ती म्हणजे ती, याला म्हणते सर्वनाम. हा आमचा पोपट आहे. हे दाखवून राहिलो, हा आमचा पोपट आहे. ते दर्शक झालं. ते प्रकार बाजूला ठेवा. पण दाखवून राहिलो. ओके, त्याचं नाव काय होतं? पिवळा पोपट, काळा पोपट, पोपटी पोपट जे काही असेल एक्झाम्पल हां पहा. आमचा पोपटी पोपट, हा आमचा पोपट. हा. दर्शक. जे दाखवून राहिलो ते दर्शक होते, ते प्रकारामध्ये येईल. पण हा आमचा आहे. म्हणजे याचं नाव न घेता, पोपटी पोपटाचं नाव न घेता आपण काय केलं, त्याच्याऐवजी तो आहे, तो पोपट पुल्लिंगी आहे म्हणून हा वापरला. ओके. त्याचबरोबर कोणी साप मारला हा, कोणाला माहीत नाही. ज्या गोष्टी निश्चित सांगता येत नाही त्याला अनिश्चित म्हणतो. त्याचबरोबर माझ्या मित्रांनो तो प्रश्नार्थक चिन्ह ज्यावेळेस दिल्या जाते त्यावेळेस ते प्रश्नार्थक मध्ये जाते. थोडे बारकावे समजून घेण्यासाठी आपण क्लास लाईव्ह करतोय. कुरानच्या मागणीनुसार. कोणी साप मारला? कोणी? मग तिथं काय एक प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे आणि प्रश्नार्थदर्शक जो शब्द आहे तो कोणी आहे? या गोष्टीसाठी आपल्याला आजचा क्लास घ्यायचा आहे. बरं, मला असं वाटते बेसिकच्या माध्यमातून आणखी आपण पुढे जाऊया. सर्वनामचे जर कधी एकंदरीत विचार केलं, माझे मित्रांनो सर्वनामाचे प्रकार 6 आहेत. सर्वनाम जे आहे मराठीमध्ये सर्वनाम 9 आहे. लिंगानुसार बदलणारी म्हटलं तर 5 आहे. वचनानुसार बदलणारी म्हटलं लिंगानुसार बदलणारी म्हटलं तर 3 आहे. आता मी लगेच क्लिक केलं बरं. पण आपल्या क्लासमधले एवढे हजरजबाबी आहेत, ते आता मला पाहून घेता तुम्ही. तुम्ही पाहून घेता भरपूर सारे. हा कधी YouTubeला व्हिडिओ अवेलेबल करून दिला मी. तुम्हाला ह्याच कमेंट्स पाहायला भेटतील. "सर तुम्हाला लिंगानुसार प्रकार माहीत नाही." अरे माझं वरचं 5 खाली झालं रे बाबा. त्याबद्दल माफी मागतो मंडळाची. चहा-गी पिऊन जाय सोबत आहे की नाही. बिस्किटही खातो 2-4 पण ओके. बरं सांगितल्याबद्दल धन्यवाद. लिंगानुसार 3 आहेत. वचनानुसार 5 आहेत. ओके. वचनानुसार 5 आहेत, लिंगानुसार 3 आहेत. माझे मित्रांनो सर्वनाम आहे. सर्वनामाचे प्रकार 6 आहेत. सर्वनाम 9 आहेत. लिंगानुसार 3 आहेत आणि वचनानुसार
5 आहेत आणि एक सर्वनाम जे आहेत ते बदलत नाही. मुलगी असेल तरी म्हणते मीच आणि मुलगा असेल तरी म्हणते मीच. म्हणजे कोणतं सर्वनाम जे बदलत नाही ते मी आहे. हे झालं एकदम बेसिक. अब आगे चलते हैं और क्या प्रोग्राम है वो जरा देखते हैं. चला या. माझ्या मित्रांनो, इथं आपण आता येऊया. काय दिलं हे पहिले वाचून घेऊ, नंतर आपल्या पद्धतीनं काम करू. बरं. हम तो हमारे दिल के राजा है ना? हां. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. ही जी व्याख्या आहे ना, ती तुम्हाला ऑलरेडी व्याख्याच्या त्या सागरचं जे उदाहरण दिलं, त्यावेळेस सांगितलं. सागर हा हुशार मुलगा आहे. त्यानंतर तो पुरुष होता म्हणून आपण तो म्हणत गेलो. बरोबर नाही का? तर नामाऐवजी जो शब्द वापरला जाते त्याला सर्वनाम म्हणतात. त्या सागर या शब्दाचं उत्तर पहिल्या ओळीत भेटलेलं आहे. नामाची पुनरावृत्ती टाळणे सर्वनामाचं काम आहे. कारण की सागर, 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 सागर हे दिवसभर किंटाळण्यापेक्षा आपण तो पुरुष होता म्हणून तो हा शब्द उच्चारून राहिलो. त्यालाच म्हणतो आपण सागर या नामाची पुनरावृत्ती टाळण्याकरिता हे सर्वनामाचं कार्य आहे आणि ते पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण जो सर्वनाम वापरलेला आहे, तोच आपल्याला इथं परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास आहे. सर्वनाम ज्या नामासाठी वापरले जातात, त्यांचाच अर्थ त्या सर्वनामांना प्राप्त होतो. म्हणजे सर्वनामं ज्याच्यासाठी वापरली जातात, त्याचा अर्थ त्याला लागतो. मी उदाहरणासहित समजावेल. सर्वनाम हा संस्कृत शब्द असून त्याचा वापर सर्व प्रकारच्या नामासाठी होतो. तुम्ही जेवढ्या मोठ्या-मोठ्या परीक्षांना जाल, तेवढे तुम्हाला 4 ओळी, 3 ओळी कोणत्या बरोबर आहेत, अचूक आहेत, ओके, चूक आहेत. तुम्हाला वरच्या 2 ओळीत उत्तर देऊन देईल आणि 4 नंबरचं उत्तर देऊन देईल. बरोबर देणार नाही, बरोबर देणार नाही. खाली सांगून जाईन फक्त का किंवा क चूक आहेत. याचा अर्थ क्लिअरली आहे का व बरोबर आहे. ओके. म्हणून त्याला सर्वनाम असे म्हणतात. नामाला प्रथम स्थान आहे. सागर एकदा आपण घेतलं होतं, पण सर्वनामाला दुय्यम स्थान आहे. त्याच्याऐवजी आपण तो हा शब्द वापरलेला होता. फक्त मी व तू हे सर्वनामे काय आहेत? याला अपवाद आहे. फक्त मी व तू हे सर्वनामे कशी आहेत? माझ्या मित्रांनो, याला अपवाद आहे. सर्वनामांच्या अतिरिक्त व्याख्या काय? सर्वनामाच्या अतिरिक्त व्याख्या भांडारकर काय म्हणतात? माझे मित्रांनो, भांडारकर म्हणतात, सर्वनामांची जी नामे म्हणजे सर्व प्रकारच्या नामाबद्दल येतात, ती सर्वनामे होत. तर सबनीस काय म्हणतात? नामाच्या ऐवजी सर्वनाम शब्दास सर्वनाम प्रतिपादिक असे म्हणतात. नामाच्या संबंधाने हे प्रतिपादिक अप्रत्यक्ष वस्तू दाखविले तर त्याला विभक्ती विकारही होतो. याला फक्त वाचलं, सोडून द्या. वरचं फक्त समजलं काय? नामाला प्रथम स्थान आहे, सर्वनामाला कितवं स्थान आहे? द्वितीय. पेपरमध्ये विचारलेलं आहे आणि बऱ्याचदा रिपीट होणार आहे, हे लक्षातच ठेवायचं. कोणतं असं सर्वनाम आहे जे बदलत नाही? मी व तू. ओके. माझ्या मित्रांनो, कशाला अपवाद आहे? नामाला प्रथम स्थान आहे, सर्वनामाला दुय्यम स्थान आहे. फक्त तू हे द्वितीय पुरुषवाचक आहे. ओके. एवढं क्लिअर लक्षात ठेवजा. आता सर्वनामाचे वैशिष्ट्य काय आहेत? सर्वनामाचे वैशिष्ट्य थोडंसं पाहू आपण. सर्वनाम ही विकारी शब्दजाती आहे. बरं. विकारी म्हणजेच काय? शब्दजाती सर्वनाम ही विकारी शब्दजाती आहे. विकारी म्हणजेच काय? ज्यामध्ये लिंग, वचन आणि विभक्तीचे काय? लिंग, वचन, विभक्तीचे काय? विकार ज्याला होतात त्याला आपण काय? विकारी शब्दजाती म्हणतो. बरं. माझ्या मित्रांनो, नामाप्रमाणे सर्वनामांना सुद्धा लिंग, वचन, विभक्ती व पुरुष असे 4 प्रकारचे विकार होतात. किती प्रकारचे विकार होतात नामाला? लिंग, वचन, विभक्ती व पुरुष अशा 4 प्रकारचे विकार होतात. तर प्रथम व द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे एक्झाम्पल ऑफ मी, आम्ही, तू, तुम्ही लिंगानुसार बदलत नाही म्हणून अरविंद मांगळुळकर यांनी त्यांना अलिंग सर्वनामे असे म्हटलेले आहेत. प्रथम व द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचे लिंग पूर्णपणे संदर्भावर अवलंबून असते. 3 नंबरचा पॅराग्राफ समजला नसेल रे. बरं या. प्रथम व द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे. एक्झाम्पल ऑफ मी म्हटलं तर हे झालं प्रथम. आम्ही म्हटलं तर हे झालं प्रथम. बरं. मी म्हणजेच काय? मी स्वतः आलो. आपण म्हटलं मी
उद्या गावाला जातो मामाच्या, आंब्याचे रस आहेत. ओके. तर मी गावाला जातो म्हणजे मी चाललो स्वतः. आणि जर कधी मी तुम्हाला सांगायला म्हटलं, आम्ही गावाला जातो म्हणजे होऊ शकते माझ्यासोबत माझ्या घरचे फॅमिलीवाले असेल. आम्ही गावाला जातो. तर मग हे जिथं मी आम्ही म्हटलं, पण त्याच्यामध्ये माझा स्वतःचा बोध होतो. ज्यावेळेस स्वतः असा उल्लेख होतो, त्यावेळेस ते प्रथम पुरुषकच जाईल. आम्ही गावाला गेलो होतो. आपण उद्या जत्रेला जाऊ. आपण जाईन म्हणजे मी पण चाललो आणि तुम्ही पण माझ्यासोबत आहे जत्रेला. पण मी त्याच्यामध्ये आहे म्हणून ते प्रथम पुरुषवाचक झालं. ओके, ते अजून प्रकार बाकी आहेत. आणि द्वितीय पुरुषवाचक काय असते, समोरच्याचं नाव घेत नसतो आपण सर्वसाधारणतः आणि डायरेक्ट म्हणतो, "तू केव्हा आला रे? तू उद्या कुठे जाणार आहेस का? मला तुझी बाईक हवी होती." तू, तुम्ही समोरच्याला उद्देशून म्हटले जाते. त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. माझ्या मित्रांनो, ही लिंगानुसार बदलत नाही म्हणून अरविंद मंगळूकरांनी याला अलिंग सर्वनामे असे म्हटलेलं आहे. प्रथम व द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचे लिंग पूर्णपणे संदर्भावर अवलंबून असते. ओके. पूर्णपणे कशावर अवलंबून असते? संदर्भावर अवलंबून असते. यानंतर तृतीय पुरुषवाचक सर्वनामे. तृतीय पुरुषवाचक सर्वनामे एकवचनी अर्थाने वापरल्यास त्यांना स्वतःचे लिंग असते. म्हणून तो, ती, ते लिंगानुसार बदलतात. सर्वनामांना स्वतःचा अर्थ नाही. सर्वनामांना व्ही-आय-एम-पी, सर्वनामांना स्वतःचा अर्थ नाही. ती ज्या नामासाठी वापरले जातात, त्यांचाच अर्थ प्राप्त होतो. आता मी म्हटलं मी पुरुष आहे. मी म्हणेल मी उद्या गावाला जातो तर ते झालं पुल्लिंगी. ठीक आहे, पुरुषवाचक. आणि त्याच्यानंतर जर एखादी बाई असेल तर तिने म्हटलं स्त्रीलिंगी होईल ते. तर सर्वनामांना प्रतिनामी असे म्हणतात. हे दुसरं नाव आहे. शाळेतलं वेगळं, घरचं वेगळं. तुमच्या शाळेत नाव असेल तुमचं खूप चांगलं आणि घरी लय बेकार, सोन्या आणि पुऱ्यातले पोट्टे त्याच्यापेक्षा बारक्या, चिंदी, चिंधोटी, काय बोलीन काही गॅरंटीच नाही, गिल्ली. ओके. तर सर्वनाम ही नामावर अवलंबून असणारी शब्दजाती आहे. ती स्वतः नाही. ओके. तो, ती, ते तृतीय पुरुषवाचक सर्वनामांच्या ऐवजी नामे येऊ शकतात. परंतु मी व तू यांसारख्या प्रथम व द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाऐवजी नामे वापरली जाऊ शकत नाही. या स्लाइडवर एवढं लक्षात ठेव जा. तृतीय पुरुषवाचक सर्वनामे एकवचनी अर्थाने वापरल्यास त्यांना स्वतःचे लिंग असते. सर्वनामांना स्वतःचा अर्थ नाही. आणि सर्वनाम ही नामावर अवलंबून असणारी शब्दजाती आहे. सर्वनाम ही काय? नामावर अवलंबून असणारी शब्दजाती आहे. बरं. आता या व्यतिरिक्त माझे मित्रांनो, दामले यांनी मराठीत एकंदरीत 9 सर्वनामं मानली आहेत. दामले यांनी किती मानलेली आहे मराठीत? 9 सर्वनामे. तर चिपळूणकरांनी मात्र आपण हे सर्वनाम वगळून 8च मानल्याचे सांगितलेले आहेत. आता आपण थोडं-थोडं खोलात जातोय. सर्वनामाचे प्रकार किती आहेत? 6. सर्वनामाचे प्रकार किती? मी वारंवार रिपीट यासाठी करेल ह्या गोष्टी. पोलीस भरतीला असो, साधारणतः तुम्ही एम-पी-एस-सी पर्यंत जा, 4-5 ओळी विचारल्या जाईल. त्यामध्ये तुम्हाला अशाचं एखादं असंही सेंटेन्स विचारलं जाईल. सर्वनामाचे प्रकार 9 आहेत आणि सर्वनाम 6 आहेत. कार्यक्रम फसला आपला. आपण एवढ्या घाईत झालं आपला मार्क कोमात. आपण येतो पटापट क्लिक, अरे बापरे! 50 पैकी 45 टाकून आलो. पण तसं नाही. इथं त्यांना म्हटलं सर्वनामाचे प्रकार 6 आहेत आणि सर्वनामाचे प्रकार 9 आहेत आणि सर्वनाम 6 आहे. नाही, ते उलटं केलेलं आणि एम-पी-एस-सी वाले उलटे करते आणि आपल्याला टांगलं पुढच्या भरतीपर्यंत. ओके. सर्वनामाचे प्रकार जे आहेत, ते प्रकार म्हटलं तर मी मागच्या याच्या आधी सुद्धा लिहून दिलं. तर प्रकार 6 आहेत. प्रकार 6 आहेत आणि सर्वनामं म्हटलं तर सर्वनामं माझ्या मित्रांनो 9 आहेत. लिंगानुसार बदलणारी 3 आहेत. वचनानुसार बदलणारी 5 आहेत. 5 वचनानुसार बदलतात. लिंगानुसार 3 बदलतात. प्रकार 6 आहे आणि सर्वनाम 9 आहे. किती? प्रकार 6 आणि सर्वनाम 9. हे तुम्हाला जेवढ्या वेळ लक्षात ठेवता येईल, मी तर म्हणतो पाठ करून ठेवा. विषय खतम झाला. ठीक आहे. माझ्या मित्रांनो, पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि 6वा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. असे याचे प्रकार आहेत.
पेपरमध्ये प्रश्न इथपर्यंतही विचारलेला आहे आजच्या काळामध्ये. दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक हे कशाचे प्रकार आहेत? नामाचे, सर्वनामाचे, विशेषणाचे, क्रियापदाचे. तर उत्तर काय असायला पाहिजे? सर्वनामाचे प्रकार आहेत. म्हणजे कोणते आहेत, कशाचे आहेत, इथपासून आपला अभ्यास असणे गरजेचं आहे. फक्त हे प्रकार इथपर्यंतच मर्यादित नाही. माझ्या मित्रांनो, याचे प्रकार आणखी पुढे पण आहेत आणि याचे प्रकार आहेत पुढे पुरुषवाचक सर्वनाम, सॉरी, पुरुषवाचक सर्वनामांचे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे 3 प्रकार, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम सुद्धा या पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार आहेत. आपण काय करू? हे 6 मुख्य प्रकार आणि हे 3 प्रकार असे 9 प्रकार आपल्याला शिकायचे आहे. त्यानंतर काही अपवादात्मक गोष्टी असतात त्या आपण पुढे पाहू. चलता मग पुढे आता चालू करायचं. फक्त एक लक्षात ठेवा, इथून आतापर्यंत आपण काय शिकलेलो आहे? सर्वनामाचे 6 प्रकार आहेत. सर्वनाम 9 आहेत. लिंगानुसार बदलणारी 3 आहेत. वचनानुसार बदलणारी 5 आहेत. नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचं काम आहे. नामाला प्रथम स्थान आहे आणि सर्वनामाला द्वितीय स्थान आहे. नामाला प्रथम आणि सर्वनामाला किती? सर्वनामाला द्वितीय स्थान आहे. समजलं काय माझ्या मित्रांनो सर्वांना? ओके, समजलं काय तुले? ते रील्स आहे ना? बर. मराठीत प्रातिनिधिक स्वरूपात मूळ सर्वनामे 9 मानली जातात. मराठीत प्रातिनिधिक स्वरूपात मूळ सर्वनामे किती मानली जातात? 9. तर एकूण सर्वनामाची संख्या सांगणे कठीण आहे, कारण एकच सर्वनाम वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करत असते. बर. कोणते 9 सर्वनाम आहेत ते पाहून घ्या एकदा. प्रकार तर 6 होते. सर्वनाम तर मी 9 सांगितले होते, पण कोणते ते नव्हते सांगितले. आता इथं आणतो. मी हे लिंग ह्याच्यानुसार बदलत नाहीये. युनिव्हर्सल आहेत. तू, तोती, तेत्या, हा, ही, हे, ह्या, जोजी, जेजा हे लिंगानुसार बदलणारी आहेत. जे मी स्टार मारतो हे लिंगानुसार बदलणारी आहेत. तू, कोण, आपण, काय, स्वतः हे वचनानुसार बदलणारी आहेत. कोण, काय, आपण, स्वतः हे काय आहेत? वचनानुसार बदलणारी आहेत. पोलीस भरतीला, सरळ सेवेला किंवा एम-पी-एस-सीला एक भरपूरदा जुने प्रश्न पाहिले आपण त्याच्यामध्ये. तर लक्षात येईल आपण हे सर्वनाम काय आहेत बुवा? काय हे काय आहेत? स्वतः काय आहेत? तर तुम्हाला स्वतः हे सर्वनाम आहेत. हा, ही, हे, या काय आहेत? काय आहेत? तर हे दर्शक सर्वनाम आहेत. इथपासून प्रश्न विचारले जातात. आपण पी-वाय-क्यू सुद्धा घेऊ. थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो. त्याबद्दल तुम्ही अलर्ट राहा. ओके. तर प्रकार 7, सर्वनाम 9, लिंगानुसार बदलणारी 3, हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या, जो, जी, जे, ज्या. मग लिंगानुसार बदलणारी 3 जे सर्वनाम होते ते समजली काय? हा, ही, हे, या, तो, ती, ते, त्या, जो, जी, जे, ज्या. हा, ही, हे, या, तो, ती, ते, त्या, जो, जी, जे, ज्या. बरोबर आहे का? बरं, पुढे पहा. यानंतर पुरुषवाचक सर्वनाम हा पहिला प्रकार आता आपण शिकतोय. याचे 3 प्रकार मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक. फक्त त्याच्यावर जाण्यापूर्वी पुरुषवाचक या शब्दाचा अर्थ काय हे समजून घेऊ. व्याकरणात पुरुष ही संकल्पना व्यापक आहे. मानव जातीतील नर असा त्याचा अर्थ होत नाही. तर मूर्त किंवा अमूर्त अशा कोणत्याही घटकाचा यात समावेश होतो. पुरुषवाचक सर्वनामांचे खालील 3 प्रकार पडतात. कोणते हो? प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. याचा अर्थ काय आहे? अर्थ जाणून घेण्यासाठी थोडंसं थांबा. येथे पुरुष या शब्दाचा अर्थ व्यक्ती म्हणजे स्त्री किंवा पुरुष असा नसून जे व्यक्त होते त्याला व्यक्ती असे म्हणतात. जे व्यक्त होते त्याला व्यक्ती असे म्हणतात. तर प्रथम पुरुषवाचक पहा. प्रथम पुरुषवाचक बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना किंवा अनेकांच्या वतीने बोलताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असतात. एक्झाम्पल ऑफ मी, आम्ही, आपण आणि स्वतः. बरं, प्रथम पुरुषवाचक बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना अनेकांच्या वतीने म्हणजे बा आपण जत्रेला जाऊ. आपण जत्रेला जाऊ. मी आहे अन् माझ्यासोबत सारा गावही घेऊन चाललो मी. खर्च त्यालाच करावा लावणार आहे. ओके. आम्ही उद्या तुझ्या घरी येऊ. मी येतो
आणि ही 2-4 जणही घेऊन येतो. ती चांगली. त्याच्यानंतर आपण उद्या यात्रेला जाऊ. मी एकाच यात्रेला सांगू राहिलो का बरं उद्या तुझ्या घरी नाश्त्यालाच येतो बा. आपण उद्या तुझ्या घरी नाश्त्याला येणार आहोत. आपण येणार, मी स्वतः येणार आहोत किंवा आपण उद्या फिरायला जाऊ. आपण म्हणजे मी स्वतः आहे आणि सारा गावही सोबत घेऊन चाललो. म्हणजे बोलणारा व्यक्ती जेव्हा स्वतःबरोबरच इतर लोकांचाही त्याच्यामध्ये समावेश करून घेऊन राहिला, त्याला प्रथम पुरुषवाचक म्हणतो. ठीक आहे. आपण हा शब्द द्वितीय पुरुषवाचकमध्ये सुद्धा जाते बरं. वाक्याचा अर्थ काय करते त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही प्रथम पुरुष माराव की द्वितीय पुरुषवाचक. ऑप्शनमध्ये तुम्हाला ऑप्शन प्रथम पुरुषवाचकही भेटेल, द्वितीय पुरुषवाचक भेटेल. पेपर सेट करणारे एवढे हुशार असतात का ते पहिलंच ऑप्शन प्रथम पुरुषवाचक देईल. मी विथिन सेकंदात लावला का पुढे. पण मी म्हणेल थांबा, वाक्याचा अर्थ समजून घेण्यासाठी मी दोनही वाक्य आता लिहितो, द्वितीय पुरुषवाचकचं सुद्धा इथं, प्रथम पुरुषवाचकचं सुद्धा. कारण की जर कधी मी लिहिलो, आपण सहलीस जाऊ, आपण सहलीत जाऊ, आपण आपण सहलीस केव्हा गेलात? तो नाही, आपण सहलीत जाऊ. याच्यामध्ये आपण सहलीत जाऊ म्हणजे मी जाऊ आणि तुम्ही माझ्यासोबत चला. दुसऱ्या वाक्यामध्ये आपण सहलीस केव्हा गेला? म्हणजे हा कोणतरी व्यक्ती गेलेला आहे, पण हा त्या व्यक्तीला उद्देशून म्हणून राहिला. म्हणजे हे द्वितीय पुरुषवाचकचं उदाहरण आहे आणि आपण सहलीत जाऊ हे प्रथम पुरुषवाचकचं उदाहरण आहे. कारण की इथं बोलताना स्वतःबरोबरच इथं सर्व गोष्टींचा तिथं सोबत घेऊन राहिला. दुसऱ्या वाक्यामध्ये आपण सहलीस केव्हा गेला दुसऱ्याला उद्देशून म्हणून राहिला, म्हणून ते द्वितीय पुरुषवाचक होतात. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखण्याची एक खूण म्हणजे समोरच्या व्यक्तीचं नाव घेत नाही. बरं, त्याला आणखी शिकायला बाकी आहे. बरं, मी उद्या मुंबईला जाणार. बोलता बोलता मी उद्या मुंबईला स्वतःचा उल्लेख करून राहिला. आपण सहलीला जाऊ, आपण सहलीला जाऊ, आपण सहलीला जाऊ. समोरच्या व्यक्तीला म्हणजे समोरचा व्यक्ती काय करू राहिला? स्वतः जाणार आहे. तुझ्या म्हणण्यानुसार आपण त्यांच्याशी संबंध ठेवणार नाही. याचं सर्वनाम आहे आपण. कारण की आपण संबंध ठेवणार नाही. मी स्वतः संबंध ठेवणार नाही. स्वतः खात्री करून घेतो. स्वतः खात्री करून घेतो म्हणजेच काय? मी स्वतः खात्री करतो इथं. स्वतः हे आत्मवाचकमध्ये कन्फ्युजन होऊ नका. स्वतः खात्री करतो म्हणजे मी स्वतः करतो खात्री. ज्यावेळेस स्वतः या शब्दाचा अर्थ मी या अर्थानं होतो त्यावेळेस ते प्रथम पुरुषवाचक होते. ओके. तर अशा प्रकारे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम इथं पाहलो आपण. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बोलणारा व्यक्ती अनेकांच्या वतीने त्याचा काय म्हणते बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना अनेकांच्या वतीने जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असतात. मी उद्या गावाला जाणार आहे, मी स्वतः जाणार आहे. आपण सहलीला जाऊ. तुम्ही तर चला, पण मी पण तुमच्या सोबत आहे. पण ज्यावेळेस मी या शब्दाचा स्वतः मी सोबत तुमचे आहेत, त्यावेळेस होतो प्रथम पुरुषवाचक. ज्यावेळेस माझा स्वतःचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप असेल, क्लिअरली प्रथम पुरुषवाचकच असेल. ओके. पुढचं माझ्या मित्रांनो आपण पाहतोय द्वितीय पुरुषवाचक. ठीक आहे. द्वितीय पुरुषवाचक समोरच्या व्यक्तीचं नाव न घेता, समोरच्या व्यक्तीचं नाव न घेता त्यांच्याशी बोलताना जी सर्वनामे वापरली जातात ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असतात. थांबा. मी याच्या आधी काय म्हटलं होतं? समोरच्या व्यक्तीचं नाव घ्यायची गरज नाही. मी काय म्हटलं होतं? समोरच्या व्यक्तीचं नाव न घेता, तुम्ही केव्हा आला? तुम्ही आमच्या घरी याल ना? तुम्ही माझे उसने दिलेले पैसे द्याल ना? समोरच्या व्यक्तीचं नाव न घेता आपण समोरच्याला डायरेक्ट उद्देशून म्हणून राहिलो. त्याला म्हणतात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. एक्झाम्पल ऑफ तू केव्हा आला? तुम्ही गावाला जाणार का? आपण सहलीस गेला का? द्वितीय पुरुषवाचक. स्वतः तुम्ही खात्री करून घ्या. तुम्ही स्वतः खात्री करून घ्या.
ज्यावेळेस द्वितीय पुरुषवाचक असा होतो त्यावेळेस स्वतःचा पास, स्वतः प्रथम, द्वितीय, त्याचबरोबर आत्मवाचक सुद्धा भेटेल तुम्हाला. वाक्याचा अर्थ डिपेंड करतो तुमचं उत्तर कसं असायला पाहिजे. इथं उदाहरण दिलेलं आहे. तू एवढा लाडू खाऊन टाक. तू तू म्हणजेच काय, तू स्वतः खाऊन टाक. समोरच्याला उद्देशून म्हटलेलं आहे. समोरच्याला उद्देशून ज्यावेळेस बोलले जाते त्याचं नाव न घेता ते द्वितीय पुरुषवाचक होते. तुम्ही एवढे काम करा. द्वितीय. आपण आलेत, आपण आलात बरे वाटले तुम्ही. आपण आलात बरे वाटलेत तुम्ही. आपण आत या म्हणजे समोरच्या व्यक्तीला उद्देशून म्हणून राहिला. स्वतः जाऊन आलात बरे झाले म्हणजे काय, तुम्ही स्वतः जाऊन आले हे बरे झाले. आपण रडणे थांबवून काहीतरी बोला का? बोलता का? नेमकं काय झालं? तुम्ही. आपण रडणे थांबून काहीतरी बोला म्हणजेच काय, तुम्ही समोरच्या व्यक्तीचं नाव न घेता, समोरच्या व्यक्तीचं नाव न घेता आपण जे सर्वनाम वापरतो त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. त्याचं नाव सहजासहजी आपण घेत नसतो. तू एवढा लाडू खाऊन टाक. तू. तुम्ही केव्हा आले? तुम्ही. आपण आलात बरे वाटले. तुम्ही आलात बरं वाटलं मला. तुम्ही आलात माझ्या घरी. आपण आत या म्हणजे तुम्ही दरवाजात आहे या आत. तुम्हाला उद्देशून म्हणून राहिलो मी. आपण जाऊन आलात हे बरं झाले. आपण, तुम्ही. आपण रडणे थांबवाल का? आणि मला सांगाल का, की तुम्हाला कोणी एवढं रडवलेलं आहे? तुम्ही म्हणसाल मला सालों साल से मेरा जो प्यार है अब तक कंप्लीट नहीं हो पाया. ओके. थोडंसं दुर्लक्ष केलं तर रागावते आणि जास्त जवळ गेलं तर कन्फ्युजन वाढून देते. ते म्हणजे स्पर्धा परीक्षा. बरं असू द्या. थोडंसं काय करा, आणखी जास्त वेगळ्या पद्धतीनं प्रेमात पाळण्याचा प्रयत्न करा. एकदा कधी तुमच्यावर त्याचं प्रेम होऊन गेलं समोरच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं, तर त्यानंतर तुमची आयुष्यभराची साथ मात्र ते सोडणार नाही. पण एकदम सहजासहजी कोणाच्याही ते प्रेमात पडत नाही आणि प्रेमात पडण्यासाठी एकच काम आहे. तुम्हाला निरंतर त्या गोष्टीला अचीव्ह करण्यासाठी रात्रंदिवस द्यावा लागेल. तो म्हणजे अभ्यासाचा. रात्रंदिवस म्हणून जे काय 4च घंटे झोपसाल, 20 घंटे काम करताल काय? असं करू नका. मन लावून 4च तास अभ्यास करा. नाही होत असेल तर 6 तास, 8 तास. फक्त मन लावून करा. अभ्यास करत असताना कोणाचा मेसेज आला काय? आपण जो स्टेटस ठेवला काय? त्यानं सीन केला काय? किती वाजता सीन केला WhatsAppमध्ये जाऊन? मग किती वेळ आपला स्टेटस पाहिला? 3 स्टेटस ठेवले आपण व्हिडिओचे. 30-30 सेकंदाचे. एका सेकंदातच तिन्ही स्टेटस पाहिले काय? इथून विचार करणार आहे काही, एका सेकंदात म्हणजे तिन्ही स्टेटस पाहिले काय? 5:33, 5:33, 5:33 म्हणजे आपण जे एवढ्या मोठ्या सुविचार लिहिले व्हिडिओच्या ह्याच्यात, ते त्यानं ऐकले नाही काय? त्यानं म्हणजे तिनं ज्याच्यासाठी ठेवला त्यानं. हे रिकामे धंदे बंद करा. स्वतःचा स्टेटस बनवावा लागते आपल्याला. दुसऱ्याचे स्टेटस ठेवणं बंद करा. फक्त अभ्यासावर फोकस करा. वेळ ही खूप बलवान आहे. एकदा निघून गेली. आपल्याला रडायला आमच्या विदर्भामध्ये रडायला मजूर सुद्धा सापडणार नाही. त्याच्यामुळे एकदा संधी गमावू नका. त्याच्यानंतर तुम्हाला जे करायचंय ते करा. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ओके. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच काय? माझ्या मित्रांनो, ज्याच्याबद्दल बोलायचे किंवा लिहायचे त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. ज्याच्याबद्दल बोलायचे किंवा लिहायचे त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. अशी व्यक्ती शक्यतो समोर नसते. आता आपण 2 व्यक्ती बोलून राहिले. आपण 2 व्यक्ती बोलू राहिले. पण गोष्टी चालू आहे पोलीस भरतीच्या एखाद्या पोराविषयी. तो म्हणे मी 100चा पेपर मारतो, 50चं ग्राउंड मारतो, 150चं टोटल करतो. तो म्हणे आपण 2 व्यक्ती बोलू राहिलो. की आपण एक मुलगी आहे पोलीस भरतीची तयारी करणारी आणि मी शाळेत शिकवणारा. ती म्हणे, "सर माझा पेपर मागच्या वेळेला कमी बसला, पण यावर्षी मी 90च्या अंदर पेपर मारणार नाही." आपण 2 वरून बोलून राहिले, पण तुम्ही मला सांगू राहिले एका मुलीची गोष्ट. ते म्हणे, "मी 400चे राउंड 1:10च्या अंदरच टाकणार आहे." ते पोलीस भरतीवाल्याला समजल्या या गोष्टी. आता ज्यावेळेस 2 बोलणारे व्यक्ती तिसऱ्याच व्यक्तीचा बोध करतात, त्याला म्हणतात तृतीय पुरुषवाचक. तो म्हणे खूप हुशार आहे. ती म्हणे खूप सुंदर आहे.
त्या खूप चांगल्या गात. आणि ते काय म्हणत होते? ते आपण 2 बोलून राहिले. मी तिसऱ्या व्यक्ती ते काय बोलत होते? त्यावेळेस तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असं होते. तो म्हणे आजारी होता. ती अतिशय सुंदर होती. त्या चांगल्या गात आणि ते काय म्हणत होते? त्यावेळेस तिसऱ्या व्यक्तीचा बोध होतो. प्रथमही नाही, दुसऱ्याला उद्देशून नाही, तिसऱ्याच व्यक्तीचा बोध होतो. 2 बोलणारे व्यक्ती. त्याला म्हणतात तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ती सुंदर होती. ती तुम्ही मला सांगून राहिले. मी म्हणतो बरं झालं. तू अभ्यास करून घे. होती ना? आहे नाही. ओके. पुढे चला. तृतीय पुरुषवाचक झालं सर्वनाम, सर्वनाम. दर्शक सर्वनाम. ठीक आहे. आता दर्शक सर्वनाम म्हणजे काय? याच्या नावातच अर्थ आहे रे दर्शक सर्वनाम. मी लिहितो इथं, जे दिसते, जे जे दिसते, जे दिसते ते दर्शक सर्वनाम होय. जे दिसते ते दर्शक सर्वनाम होय. जे दिसते ते दर्शक सर्वनाम. कारण की ह्याच्यासाठी लिहायला लागू राहिलं, कारण याच्याबरोबर संबंधित सर्वनाम आहे आणि ऑप्शनमध्ये दोन्ही सोबत येतात. त्याच्यामुळे कार्यक्रम बिघडला रे बिघडला. म्हणून इथं आपल्या शब्दात लिहून द्यावं लागते, जे दिसते ते दर्शक, जे दिसते ते हा माझा मोबाईल आहे, तो माझा काका आहे, तो माझा मावसा आहे, हा माझा पेन आहे, तो माझा भाऊ आहे, ती माझी बहीण आहे, ते माझी मैत्रीण आहे लहानपणाची, पण आता माझ्यासोबत बोलत नाही. कारण की मी बेरोजगार आहे. ओके. हा, ही, हे ही दर्शक सर्वनामे जवळच्या वस्तूचा निर्देश करण्यासाठी, तर तो, ती, ते सर्वनामे दूरच्या वस्तूचा निर्देश करण्यासाठी वापरतात. हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या या विशेषण प्लस नाम इज इक्वल टू दर्शक सर्वनाम होते. हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या नाम प्लस विशेषण इज इक्वल टू दर्शक विशेषण होते. दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण पेपरमध्ये कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला कार्यक्रम मार्क घालवण्यासाठी येऊ शकतो. पण इथं ओळखण्याचं काय आहे, थोडासा इथं बारकावा जाणून घेऊ. तुम्ही या स्क्रीनवरती क्लिअरली वाक्य वाचत असाल. 4 वाक्य दिलेली आहेत. इकडे सुद्धा 4 आहेत, तिकडे सुद्धा 4 आहेत. फक्त आणि फक्त जो पहिलं वाक्य वाचा. ती चालाक मुलगी आहे आणि ती मुलगी चालाक आहे. तुम्हाला माझे मित्रांनो नाम, विशेषण या गोष्टी जर कधी समजल्या असेल, तर तुम्हाला ह्या गोष्टी सहज सोप्या जातात. म्हणजेच काय? आता पहा. माझ्या मित्रांनो, मुलगी या वाक्यातलं नाव आहे. मुलगी वाक्यातलं नाव आहे म्हणजेच काय? नाम आहे आणि चालाक आहे म्हणजे ह्या वाक्यातलं हे विशेषण आहे. या वाक्यातलं काय? विशेषण आहे. इथं मुलगी हे नाम आहे आणि चालाक हे कसं आहे? चालाक हे विशेषण आहे. पण इथं दोन्ही वाक्य सारखेच आहे. मग याच्यात फरक काय आहे? तर फरक असा आहे, दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण ज्यावेळेस आपण पाहतो, त्यावेळेस नावाच्या आधी विशेषण होऊन राहिला आणि इथं नामाच्या नंतर विशेषण येऊन राहिलं. पाहून घ्या. तिथं नावाच्या आधी विशेषण दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण म्हणजे नावाच्या नंतर विशेषण, दर्शक विशेषण. तो मुलगा, तो मठ्ठ मुलगा आहे. नामाच्या आधी विशेषण आणि तो मुलगा मठ्ठ आहे नामाच्या नंतर विशेषण. तो गोरा मुलगा आहे नामाच्या आधी विशेषण आणि तो मुलगा गोरा आहे नामाच्या नंतर विशेषण. ओके. हत्ती रानटी आहे आणि हा हत्ती रानटी आहे नामाच्या नंतर. नामाच्या आधी, नामाच्या नंतर. पाहून घ्या रे, समजून राहिलं का? पाहून घ्या, मी थोडासा बाजूवरून स्क्रीनच्या. नामाच्या आधी जर कधी विचारलं तर दर्शक सर्वनाम आणि नामाच्या नंतर असेल तर दर्शक विशेषण. क्लिअर झालं काय? आता जे दिसते ते काय असते? दर्शक. जे दिसते ते काय असते माझ्या मित्रांनो? जे दिसते ते दर्शक असते. आता पाहून घेऊ आपण, जे दिसते ते दर्शक म्हणजेच काय? दर्शक सर्वनाम. बरं. ही स्लाईड डबल झाली काय? बरं. ठीक आहे, स्लाईड डबल झालेली आहे. हां. आता ही, हे, हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या, नाम प्लस विशेषण इज इक्वल टू दर्शक विशेषण. नाम प्लस हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या, विशेषण प्लस इक्वल टू दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम व दर्शक विशेषण याच्यातला काय फरक आहे? गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे.
आणि ही गंगा पवित्र हिंदूंची नदी आहे. नदी त्या आधी विचारलं आणि इथं थांबा. गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे आणि ही गंगा हिंदूची पवित्र नदी आहे. सचिन हा चांगला खेळाडू आहे. विशेषण आहे. नाम आहे. नाम आहे, विशेषण आहे. नामानंतर विशेषण, नामाच्या पूर्वी विशेषण. ओके. समजलं का मला? दर्शक सर्वनाम, दर्शक विशेषण. तर हाही हे ह्या तोती तेत्या नाम प्लस पूरक प्लस क्रियापद इज इक्वल टू दर्शक सर्वनाम आणि हा ही हे ह्या तोती तेत्या नाम प्लस त्याच्यामध्ये जर कधी नाम टाकलं आपण तर ते काय होते? दर्शक विशेषण होते. दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण. तो मुलगा आहे आणि तो मुलगा दर्शक विशेषण. विशेषण उरालं. ओके. आणि तो कावळा आहे, दर्शक सर्वनाम दाखवून राहिलं आणि तो कावळा हे विशेषण होऊन राहिलं डायरेक्टली. याच्या व्यतिरिक्त माझ्या मित्रांनो, दर्शक सर्वनामाचे आपल्याला उदाहरण आपल्याला काय उरालं, सगळ्या गोष्टीचे उदाहरणं नाही भेटू राहिले. मी काय करतो, ही समजून आलं दर्शक सर्वनाम याचे उदाहरणं घेतो काही. दर्शकचे काय उदाहरणं घ्यायचे? ओके. एकदम बेसिक उदाहरण घेऊ आपण. हा माझा भाऊ आहे. आता जे तुम्ही दाखवलं, हा माझा भाऊ आहे, दर्शक आहे. तो माझा तो माझा मामा आहे. तो माझा मामा आहे. हे काय झालं माझ्या मित्रांनो? जे दाखवतो ते दर्शक. हा माझा मोबाईल आहे, ते माझे काका आहेत. ती माझी मावशी आहेत. हा माझा पेन आहे. ते माझे घर आहे. जे दिसते ते दर्शक आणि जे दिसत नाही ते संबंधी. एक्झाम्पल ऑफ दर्शक संबंधी हे काय होते आपण थोडंसं पाहूया. ठीक आहे. आता संबंधी सर्वनाम काय आहे? संबंधी सर्वनाम एकाच वाक्यातील दोन उपवाक्यांना एकत्र जोडणारी व एकाच घटकासाठी वापरलेली जी सर्वनामे यात मोडतात. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना सुरुवातीला त्याचे नाव घेतो व त्यानंतर सर्वनामे वापरतो. त्याचप्रमाणे जोडीची सर्वनामे वापरताना गौण वाक्यातील जोजी जे ज्या ही पूर्वी उल्लेख केलेल्या व्यक्तीसंबंधित सर्वनामे असतात, तर तो ती तेत्या ही संबंधी सर्वनामानंतर येऊन संबंधी सर्वनामाशी संबंध प्रस्थापित करतात. म्हणून त्यांना दर्शक किंवा अनुसंबंधी सर्वनामे असे म्हणतात. आता संबंधी सर्वनाम आणि दर्शक सर्वनामामध्ये काय फरक आहे? दर्शक मध्ये जे दिसते ते दर्शक. तो माझा भाऊ आहे, ती माझी मोबाईल आहे, तो माझा मोबाईल आहे, तो माझा काका आहे, ती माझी आई आहे. दाखवून राहिलं काहीतरी दिसून राहिलं. पण संबंधीमध्ये दिसत नाही. एक्झाम्पल ऑफ जो जी जे ज्या तो ती ते त्या. हे दोन्ही गोष्टी सोबत लिहून घेतो. जो जी जे ज्या तो ती ते त्या. तो ती ते त्या. जो जी जे ज्या तो ती ते त्या. आता मला इतकं सांगा, जो जी जे ज्या आणि तो ती ते त्या. तो ती तो म्हटलं तर दर्शक आणि जो म्हटलं तर संबंध. आता जो ज्याने भांडण उकरले तो माघार घेईल. आता पहिल्या शब्दावर लक्ष ठेवा. जे चकाकते ते सोनून असते. जो जी जे ज्या. जो करेल तो भरेल. ज्याने भांडण उकरले तो माघार घेईल. जे दिसत नाही ते संबंधी आणि जे दिसते ते दर्शक. ते दिसते ते दर्शक. जे पेरावे ते उगावते. जे 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 जो जी जे ज्या. जो करेल तो भरेल. जे चकाकते ते सोनं नसते. ज्याने भांडण उकरले तो माघार घेईल. जे पेरावे ते उगवते. माझ्या मित्रांनो हे होते सर्व संबंधी सर्वनामाचा उदाहरणं. संबंधी सर्वनाम हे जे असलं हे असते दर्शक. हे दर्शक आणि हे असेल संबंधी. हे काय असेल माझ्या मित्रांनो? हे संबंधी असेल. पुढे चालायचं. दर्शक आणि संबंधीमध्ये फरक.
दर्शक दिसते, संबंधी दिसत नाही. आता दर्शक पुरुषवाचक सर्वनामातील फरक. तो, ती, ते, त्या सर्वनामांचा वापर प्रत्यक्ष वस्तूसाठी निर्देश करण्यासाठी केल्यास ती दर्शक सर्वनामे होतात. तर एखाद्या समोर नसणाऱ्या घटकाची माहिती सांगण्यासाठी केल्यास ते तृतीय पुरुषवाचक होतात. तो बघा सूर्यास्त, हे काय उरलं? दर्शक उरलं. तो आज शाळेत आला नाही. तो आला नाही. म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होईल. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होईल. तो बघा सूर्यास्त, तो आज शाळेत आला नाही. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. एक्झाम्पल ऑफ माझ्या मित्रांनो, इथं काही उदाहरणं तर दिलेले नाही आहेत. पण उदाहरणाच्या माध्यमातून मला एवढं क्लिअर लक्षात ठेवायचं आहे. दर्शक जे दिसते ते, तो माझा मोबाईल, ती माझी काकू. तो क्लिअरली दाखवू राहिला. जे दिसत नाही ते संबंधी. हा हा निवडू शकतो आपण. ज्याने भांडण उकरले तो माघार घेऊ. ज्याने भांडण उकरले तो माघार घेईल. जे करेल ते भरेल. ओके. चला डन. पुढचं प्रश्नार्थक सर्वनाम ह्याच्यातला चौथा प्रकार आहे. प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनामामध्ये काय? एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी नावाचाच अर्थ आहे ना. नावाचाच अर्थ आहे. प्रश्नसूचक शब्दाला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी जे प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. एक्झाम्पल ऑफ वाल्मिकीने लिहिले पण काय? ओके. कोणी लिहिले? कोणी रामायण लिहिले? वाल्मिकी. वाल्मिकीने काय लिहिले? रामायण लिहिले. तिला काय झाले? काय? प्रश्न. तुम्हाला नेमके कोण? आणि महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये एक लक्षात ठेवा. माझ्या मित्रांनो, वाक्य विचारल्यानंतर प्रश्नार्थक सर्वनामामध्ये प्रश्नार्थक चिन्ह असेलच. एक्झाम्पल ऑफ प्रश्नार्थक चिन्ह असेलच. त्याच वेळेस ते प्रश्नार्थक चिन्ह प्रश्नार्थक सर्वनाम होईल ना. प्रश्नार्थक सर्वनामामध्ये प्रश्नार्थक चिन्ह असेलच. ठीक आहे. त्यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत का? नाही. उदाहरणं मी वेगळे घेईल. आजच घेईल. ठीक आहे. डन. एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी हे काय होईल? प्रश्नार्थक सर्वनाम होईल. ओके. पुढचा प्रश्न. पुढची स्लाइड आहे. प्रश्नार्थक सर्वनाम व इतर अर्थांनी त्याचा वापर कसा होतो? कोण हे सर्वनाम प्रामुख्याने प्राण्यांसाठी व खास करून मनुष्यासाठी वापरतात. तर काय हे सर्वनाम बहुधा सूक्ष्म किंवा क्षुल्लक प्राणी, निर्जीव किंवा अमूर्त वस्तूसाठी वापरतात. कोणी मारला हा उंदीर आणि त्याने पत्रात काय लिहिले? हे काय होईल? प्रश्नसूचक सर्वनाम होईल. विलक्षणपणा किंवा आश्चर्य दाखवण्यासाठी काय होते माझे मित्रांनो? याचा वापर केला जातो. एक्झाम्पल ऑफ काय मुलगा आहे हा? कोण शहाणपणा हा? हे जे आहेत प्रश्नार्थक सर्वनामाचा वापर इतर अर्थांनी सुद्धा केले जाते. त्याचे हे उदाहरण होईल. कोण हे सर्वनाम प्रामुख्याने प्राण्यांसाठी व खास करून मनुष्यासाठी वापरतात. तर काय हे सर्वनाम बहुधा सूक्ष्म किंवा क्षुल्लक प्राणी, निर्जीव किंवा अमूर्त वस्तूसाठी वापरल्या जाते. पुढे चालायचं. यानंतर आहे तुच्छता व तिरस्कार दाखवण्यासाठी सुद्धा सर्वनामाचा वापर केला जातो. तू काय शहाणा लागून गेलास? माहिती आहे, जास्त हुशारपणा करू नको. कोण काय करणार माझे? हे काय होईल? एक प्रकारची तुच्छता किंवा तिरस्कार दाखवताना याचा वापर केला जातो. त्याचबरोबर याचा वापर केला दोन गोष्टींमधील फरक दर्शवण्यासाठी सुद्धा प्रश्नार्थक सर्वनामाचा वापर केला जातो. ती कोण? मला येडं बनवणारी. तू कोण? याचा विचार केलास का? मला माहीत. तू कोण? मला मूर्खात काढणारा, याचा विचार केलास का? नाही का? यानंतर आहे पृथकत्व. पृथक म्हणजे वेगळं-वेगळं करण्यासाठी. अगणितत्व व आश्चर्य दाखवण्यासाठी सुद्धा प्रश्नार्थक सर्वनामाचा वापर करतात. सभेला कोण आले होते? प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे कोण-कोण आले होते? पृथकत्व. पृथकत्व या शब्दाचा अर्थ होते वेगळा करणे. पृथकत्व या शब्दाचा अर्थ काय होते? वेगळा करणे. कोणाकोणाची म्हणून नावे सांगू तुला? कोणाकोणाची? अगणितत्व म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी. याच्यासाठी सुद्धा प्रश्नार्थक सर्वनामाचा वापर केला जाईल. त्याचबरोबर याचा वापर केला नंबर 6वा पॉइंट आहे. काय सर्वनामाचा काही वेळेला अव्ययासारखा वापर होतो, तर अशा वेळी त्यातून प्रश्न, आश्चर्य किंवा असंभवता असा अर्थ व्यक्त होतो. तो गावाला गेला काय? प्रश्न.
ती काय सुंदर आहे आश्चर्य आणि तो काय करणार आहे आता असंभव. तो काय करणार आहे आता असंभव हे सुद्धा माझ्या मित्रांनो त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. पुढे चालायचं. याच्यानंतर आपल्याला प्रकार आहे सामान्य किंवा अनिश्चित प्रकार ज्याला आपण 5वा प्रकार म्हणतो. सर्वनामाचे प्रकार किती पाहिले होते आपण? 6. पहिला प्रकार कोणता पाहिला होता? पुरुषवाचक. दुसरा दर्शक. तिसरा संबंधित. चौथा कोणता पाहिला? प्रश्नार्थक. 5वा बोलावला होता सामान्य सामान्य किंवा अनिश्चित. नावाचाच अर्थ आहे जे निश्चित सांगता येत नाही ते अनिश्चित. सारे पक्षी उडाले. तुम्ही मोजून ठेवले होते? त्याने सर्व लाडू खाल्ले. मोजून ठेवले होते? नाही. माझ्या मुठीत किती आहे? सांगू शकता काय? अनिश्चित आहे. पैसे? ओके. जे निश्चित सांगता येत नाही त्याला म्हणतात अनिश्चित. कोण, काय या शब्दाचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता ती कोणत्या नामासाठी वापरली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नसेल तर ती अनिश्चित सर्वनामे असतात. कोणी यावे टिकली मारून जावे. उदाहरणार्थ कोणी यावे टिकली मारून जावे. कोणी कोणास काय म्हणावे. कोण गर्दी. माझ्या मुठीत काय आहे. काय. ओके. त्यानंतर यानंतर हल्ली कोणी कोणाला विचारायला तयार नाही. कुणी काही म्हणा. कुणी काही म्हणा. कुणी काही म्हणा दुसऱ्याची निंदा करणे हा आमचा धंदा आहे. त्या दुकानात काय वाटेल ते मिळते आणि गुप्तहेराला काही माहीत नसते. गुप्तहेराला काय माहीत नसते म्हणजे याचा अर्थ सगळं माहीत असते. तर काय हे सर्वनाम प्रश्नार्थक आहे. एक्झाम्पल ऑफ पेपरमध्ये प्रश्न बऱ्याचदा असाही विचारला काय हे सर्वनाम काय सुचवते. तर काय हे सर्वनाम प्रश्नार्थक सुद्धा आहे. त्याचबरोबर वाक्यात त्याचा वापर अनिश्चित सुद्धा पद्धतीनं केला जाऊ शकतो. ओके. अनिश्चित सुद्धा केल्या जाऊ शकतो. एक्झाम्पल ऑफ इथं सर्व जे काहीचे शब्द आहेत सर्व अनिश्चित म्हणूनच वापर केला आहे. कोणी यावे, कोणी मारून जावे. ओके. कोणी कोणास काय म्हणावे. कोण ही गर्दी. माझ्या मुठीत काय ते सांग. जे निश्चित सांगता येत नाही त्याला अनिश्चित म्हणतात. कोणी यावे, कोणी जावे. अनिश्चित. कोण ही गर्दी. अनिश्चित. हल्ली कोणी कोणाला विचारायला तयार नाही. अनिश्चित. ओके. त्या दुकानात काय वाटेल ते मिळते. अनिश्चित. गुप्तहेराला काय माहीत नाही. अनिश्चित. सर्वच माहीत आहे. हे झालं. यानंतर आहे माझे मित्रांनो विधानार्थी व उद्गारवाचक वाक्यात वापरलेले कोण व काय हे शब्द अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनामे असतात. परंतु सर्वनामांचा वापर प्रश्नार्थक वाक्यात केल्यास ती प्रश्नार्थक सर्वनामे होतात. कोण, काय, आपण, स्वतः यांची रूपे तिन्ही लिंगी दोन्ही वचनात सारखीच असतात. वैचित्र्य किंवा विविधता दाखवण्यासाठी सामान्य सर्वनामे वापरले जातात. कोणी चांगला तर कोणी वाईट असतो. तुला सर्वच अनुभव येतील हे त्याचं उदाहरण आहे. कोणी प्रेमळ तर कोणी कपटी हे सुद्धा त्याचंच उदाहरण आहे. ओके. वैचित्र्य किंवा विविधता दाखवण्यासाठी सामान्य सर्वनामाचा म्हणजेच काय अनिश्चित सर्वनामाचा वापर केला जातो. डन. पुढे चालायचं. एकदा या सर्वनामाला पाहून घ्या बरं अनिश्चितला. उदाहरणं पाहून घ्या खूप महत्वाचे आहे. ठीक आहे. पुढे चालायचं का? याच्यानंतर आपल्याला अनिश्चित सर्वनामाचा वापर संबंधी नामाप्रमाणे सुद्धा होतो. तो काय वाटेल ते बोलतो. म्हणजेच काय अनिश्चित सर्वनामाचा संबंधी सर्वनामाप्रमाणे सुद्धा तो काय जे वाटेल ते बोलतो. आता तो काय वाटेल ते बोलतो याच्यात अर्थ काय घ्यायचा आहे माहिती आहे का? जे वाटेल ते बोलतो. आत्मवाचक सर्वनाम आता इथं आपल्याला पाहायचं आहे. हा प्रकार जर कधी क्लिअर झाला असेल 5 नंबरचा तर आपण 6वा प्रकार चालू करतोय आणि त्याचा आहे आत्मवाचक सर्वनाम. ठीक आहे. आत्मवाचक सर्वनाम आपण, स्वतः अशी दोन असून त्यांना निजवाचक सर्वनामे सुद्धा म्हणतात.
आत्मवाचक सर्वनामे स्वतः अर्थानं वापरली जात असल्याने ती वाक्याच्या सुरुवातीला येत नाहीत. पूर्वी येऊन गेलेल्या नामासाठी वापरावी लागतील. वरील आत्मवाचक सर्वनामासाठी वापरलेली नीज हा शब्द निश्चित आत्मवाचक आहे. हा व्ही-आय-एम-पी आहे. तुम्हाला पेपरमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारते, नीज हा शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात आहे? तुमचं उत्तर आहे आत्मवाचक. तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? नीज हा शब्द निश्चित आत्मवाचक आहे आणि व्ही-आय-एम-पी आहे. हा व्ही-आय-एम-पी आहे पेपरमध्ये बऱ्याचदा विचारलेला आहे. निश्चित आत्मवाचक शब्द कोणता? नीज. तर स्वतः किंवा आपण ही पुरुषवाचक सर्वनामे आत्मवाचक अशा दोन्ही प्रकारे वापरता येतात. फक्त आपण शब्दाची जात विचारल्यास पुरुषवाचक सांगायची असते, तर स्वतः या शब्दाची मात्र आत्मवाचक सांगायची असते. आत्मवाचक सर्वनामे पूर्वी येऊन गेलेल्या नामाविषयीची खात्री किंवा भरवसा देतात, तर आपण व स्वतःचा वापर आत्मवाचक सर्वनाम म्हणून केल्यास काही प्रसंगी त्यांना विभक्ती प्रत्यय सुद्धा लागू होऊ शकतात. हे यामध्ये महत्त्वाचं आहे. निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे नीच आणि आत्मवाचक सर्वनाम हे स्वतः अशी दोन असून आपण व स्वतः असे दोन असून त्यांना निजवाचक सर्वनामे सुद्धा असे म्हणतात. एकदा पाहून घ्या आणि याला काय करू आपण आता उदाहरणाच्या माध्यमातून पाहणं चालू करू. ठीक आहे. याच्यासाठी काही उदाहरणं दिलेली असेल ते पाहून घेऊ. कर्ता प्लस आपण किंवा स्वतः किंवा नीच हे आत्मवाचक सर्वनामे काउंट केल्या जातात. ते कसे? मी स्वतः त्याला पाहिले. स्वतः पाहिले म्हणजे आत्मवाचक. ओके. मी आपणहून व्याकरण शिकवेन, पण तुम्ही आपणाशी तो विषय समजून घेतला पाहिजे. मी आपणहून म्हणजेच काय? स्वतःहून शिकवेल. तू स्वतः मोटार हाकशील का? म्हणजे तू स्वतः. पक्षी निज बाळासह बागडती. निज हा शब्द निश्चित आत्मवाचक आहे. तुम्हाला याच्या आधी सुद्धा सांगितलं होतं मी. पंतप्रधान आपणाला किंवा स्वतःला राष्ट्रसेवक मानतात. तो आपणहून तसे म्हणाला. आपणहून म्हणजे स्वतःहून म्हणाला. तो स्वतःच ते काम करून मोकळे झाला. स्वतः म्हणजे आपले स्वतःचे. मोर आपला स्वतःचा पिसारा फुलवून नाचतो. मोर स्वतःचा, आपला पसारा फुलवून नाचतो. समजलं माझ्या मित्रांनो? तर हे झालं या गोष्टी. हं. काही उदाहरणं आहेत. आपण स्वतः कर्त्याच्या जागी जर कधी साधे वाक्य असल्यास तर पुरुषवाचक मानायचे असते. आपण खेळायला जाऊ. आता हे वाक्य कन्फ्यूज करणारे होऊ शकते तुला. आपण खेळायला जाऊ. आपण खेळायला जाऊ या वाक्यामध्ये बोलणारा व्यक्ती स्वतः खेळायला येऊन राहिला म्हणून ते प्रथम पुरुषवाचक होऊन राहिलं. आपण असली कामे करत नसतो. आपण असली काम करत नसतो म्हणजेच काय? प्रथम पुरुषवाचक मी स्वतः करत नसतो. आपण आमचे पाहुणे आहेत समोरच्याला उद्देशून म्हणून राहिलो. तुम्ही पाहुणे आहेत बुवा आमचे. आपण मार्मिक बोलता ते सुद्धा दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला उद्देशून द्वितीय पुरुषवाचक. मधुने मला खेळायला बोलावले आणि स्वतः मात्र आलाच नाही. स्वतः म्हणजे काय? तो स्वतः आला नाही. हे झालं तृतीय पुरुषवाचक. ओके. मधुने मला खेळवायला बोलावले, पण मात्र तो खेळायला आला नाही. तिसऱ्या व्यक्तीविषयी बोध करू राहिलो. पण आपण किंवा स्वतः कर्त्याच्या जागी सर्वांना सर्व काही लागू पडणारे वाक्य हे आत्मवाचक असते. माणूस स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. या शब्दाचा अर्थ कोणता घ्यायचा आहे? माणूस मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही किंवा माणूस स्वतः मेल्याशिवाय म्हणजे हे आत्मवाचक सर्वनाम आहे. माणसाने स्वतः किंवा आपण टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. म्हणजे माणसानं घाव सोसायचे आहे म्हणजे काय? स्वतः घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. हे होते आत्मवाचक सर्वनाम. ओके. याचे उदाहरणं पाहून घ्या. मी लगेच ट्राय करतो याचे प्रश्न त्याच्यामध्ये टाकण्याचे. प्रश्न माझ्याकडे असतीलच सर्वनामाचे. विविध एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न जर कधी असेल तर मी आताच टाकतो. ठीक आहे. खूप महत्त्वाचे हे प्रश्न आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मित्रांनो, इथं तुम्हाला जर कधी विचार केला, पेपरमध्ये हे प्रश्न प्रकार वारंवार तुम्हाला रिपीटेड आहे. एकदा व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या. नाही समजलं तर मला सांगा. मी तुम्हाला आणखी ते व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करून देईल. PYQ घेऊन येईल.
सर्वनामाची फाईल पाहिजे आपल्याला. माझ्याकडून चुकून राहून गेली ती सर्वनामाची फाईल. बरं 1 मिनिट जस्ट. चला ते फाईल. प्रश्न आता याच्यावरचे घ्यायचेच आपल्याला थोडे. ठीक आहे. फाईल सापडलेली आहे आपल्याला. ती मी घेतोय. जस्ट फाईल घेतली. व्हिडिओ दिसते का क्लिअर? ओके वेट करा. हा ठीक आहे. गाईज ठीक आहे डन. दिसते का व्हिडिओ? पहा, मराठीत मूळ सर्वनाम किती आहेत? हा पहिला प्रश्न आपला. मराठीत मूळ सर्वनाम किती आहेत तुम्हाला माहिती आहे? मराठीत 9 मूळ सर्वनाम आहे आणि त्याचे प्रकार म्हटलं तर प्रकार आहेत माझे मित्रांनो 6. ठीक आहे. सर्वनाम 9, प्रकार म्हटलं तर 6. खालीलपैकी पुरुषवाचक सर्वनाम कोणतं? पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण 3 प्रकार पडतात. प्रथम, द्वितीय, तृतीय. याच्यामध्ये बोलणारा व्यक्ती ज्यावेळेस स्वतःचा उल्लेख करतो त्यावेळेस प्रथम पुरुषवाचक, समोरच्याला उद्देशून म्हणतो द्वितीय पुरुषवाचक आणि 2 बोलणारे व्यक्ती तिसऱ्याच व्यक्तीचा बोध होतो त्यावेळेस तृतीय पुरुषवाचक. तर खालीलपैकी पुरुषवाचक सर्वनाम कोणतं? ती, हा हे दर्शक सर्वनाम होईल. कोण? प्रश्नार्थक सर्वनाम आहे. काय सुद्धा प्रश्नार्थक किंवा सॉरी प्रश्नार्थक. तू, आपण, ओके. आपण केव्हा आलात? तू सहलीत जाणार का? द्वितीय पुरुषवाचक. ठीक आहे. डन. पुढचा प्रश्न आपण पाहूया. आम्ही या सर्वनामाचा प्रकार तुम्हाला सांगायचा आहे. आम्ही सहलीस जाऊ, प्रथम पुरुषवाचक, पुरुषवाचक होईल तसा ऑप्शन नाही तर. ओके. खालील वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम तुम्हाला सांगायचं आहे. ती आपणहून आली. या शब्दाचा अर्थ काय? ती स्वतःहून आलेली आहे. ती स्वतःहून आली आहे. आपण केव्हा आलात हे द्वितीय पुरुषवाचक होईल. आपण आपले काम करू हे प्रथम पुरुषवाचक होईल. आपण गाणी म्हणू हे सुद्धा प्रथम पुरुषवाचक होईल. ठीक आहे. खालीलपैकी हा ही हे सर्वनाम कोणत्या प्रकारात आहेत? जे दिसते ते दर्शक असते. हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे. खालील शब्दांपैकी दर्शक सर्वनाम कोणतं? जे दिसते ते. तो, कोण, मी, आपण. जे दिसते ते. तो माझा भाऊ आहे. ओके. सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? सर्वनामाचे मुख्य प्रकार आहेत 6 प्रकार. सर्वनामाचे मुख्य 6 प्रकार आहेत. खालील शब्दातील सर्वनाम तुम्हाला ओळखायचं आहे. राम, गाणे, गजानन. हा हे कोणता आहे? दर्शक सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न. गीताला काय हवे? वाक्यातील सर्वनाम काय हवे? अनिश्चित किंवा प्रश्नार्थक. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही? तुम्हाला मी सांगितलं होतं मी हा सर्वनाम आहे जे बदलत नाही लिंगभेदानं. ठीक आहे.
त्यानंतर दर्शक सर्वनाम असलेलं, ही बॅग माझी आहे, ही बॅग माझीच आहे, माझी बॅग आहे आणि ही बॅग माझी आहे. आता हे वाक्य अशा प्रकारचे आले तर कन्फ्युजन करते रे बुवा. तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं. आता ही बॅग माझी आहे, ऑप्शन नंबर 4. ज्याने भांडण उकरले तो माफी मागेल. जो जी जे ज्या संबंधी सर्वनाम, तो ती ते त्या दर्शक सर्वनाम. यानंतर नामाचा वापर नंतर व सर्वनामाचा वापर अगोदर होतो. हे विधान कसं आहे? नामाचा वापर म्हणते नंतर आणि सर्वनामाचा वापर अगोदर आहे. हे उत्तर पूर्णपणे चूक आहे. कारण की नामाचा वापर आधी होतो. नामाचा वापर आधी आणि सर्वनामाचा वापर हे नंतर होतो. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे 3 आहेत. वचनानुसार बदलणारी 5 आहेत. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं. खालीलपैकी कोणते सर्वनाम वचन बदलानुसार बदलते? जो, जी, जे, ज्या, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या. ओके, ठीक आहे. खालीलपैकी कोणते पुरुषवाचक सर्वनाम अनेक वचनात येते? आम्ही, माझं, आपण, स्वतः. आता आम्ही तुझ्या घरी येऊ, म्हणजे मी सारी जत्राच घेऊन येऊ राहिलो तुझ्या घरी. ओके, आम्ही तुझ्या घरी येऊ म्हणजे हे होईल माझे मित्रांनो ऑप्शन नंबर 1. याच्यानंतर एक सर्वनाम लिंग वचन भेदानुसार बदलत नाही ते तुम्हाला सांगायचं. तुम्ही ऑलरेडी माहित आहे मी आहे. खालील शब्दातील संबंधित सर्वनाम कोणतं? आपण गावाला जाऊ, जे पेरेल ते उगवते, संबंधित सर्वनाम जे, जो, जी, जे, ज्या. हे उत्तर अगदी बरोबर होईल. त्यानंतर हे 19 आणि 20वा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला होमवर्क द्यायचं आहे. त्याच्यामध्ये काही प्रश्न कठीण असतील ते सुद्धा तुम्हाला दाखवितो मी. ठीक आहे. याच्यामध्ये कठीण प्रश्न आपल्याला ऑलरेडी दुसऱ्या स्लाईडवर आहे. याच्यामध्ये इन्क्लूड केलेले नाही. 20 प्रश्न याच्यासाठी घेतले आपण. नेमकं प्रश्न येतात कसे एक्झामवरती ते इथून दाखवण्याचा प्रयत्न होता. आशा करतो दिलेल्या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल. काही समजलं नसेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणखी आपण त्याला पार्ट 2 मध्ये डिस्कस करू आणि तुमचे नक्कीच अभिप्राय द्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? ही जी सीरीज चालू आहे, या सीरीजला व्यवस्थितरित्या सुरुवातीपासून पहा. तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय, जय महाराष्ट्र.